नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये महाराष्ट्रासह देश विदेशातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात सुपरफास्ट 50 मधून. अमरावतीच्या अंजनगाव सुरजीमध्ये एकनाथ शिंदेंची सभा, तर शिंदेंच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले बॅनर्स काढले. सरकारी जागेवर परवानगी नसताना बॅनर लावल्याची अधिकाऱ्यांची माहिती. वाशिममध्ये शिंदेंची शिवसेना अखेरच्या क्षणी प्रचाराच्या मैदानात. शिवसेना या ठिकाणी नगरसेवक पदाच्या उमेदवारांसाठी भावना गवळी यांच्याकडून कॉर्नर बैठक आणि रॅलींच्या माध्यमातून प्रचार. महाबळेश्वर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत भव्य रॅली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व उमेदवार निवडून येतील, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास. महाबळेश्वर नगर परिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची भव्य रॅली, तर राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार निवडून येतील, उमेदवार सुनील शिंदेंचा विश्वास. गोंदिया आणि तिरोडा नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी 18,000 मतदार बजावणार मतदानाचा हक्क. 20 डिसेंबरला होणार मतदान, तर आज प्रचाराच्या तोफा थंडावणार. पुण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरू. पुण्यातील शिवसेना कार्यालयामध्ये मुलाखतींना सुरुवात. नीलम गोरे, विजय शिवतारे, रवींद्र धंगेकर हे मुलाखतीसाठी उपस्थित. सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी शिंदे सेनेचे आमदार मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश. कुडाळकर यांच्यावर मतदारसंघात विकास कामांसाठी मंजूर केलेल्या सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याचा आरोप. अण्णासाहेब पाटील इतर मागास महामंडळाचे चेअरमन आणि कार्यकारी संचालकांमधला वाद आता चव्हाट्यावर. कार्यकारी संचालक विजयसिंग देशमुख हे मनमानी कारभार करत असल्याचाही चेअरमन नरेंद्र पाटलांचा आरोप. पैठणमध्ये ठाकरेंच्या सेनेचे नगरसेवक पदाचे उमेदवार मंगल मगरे यांच्या घरासमोर जादू टोण्याचा प्रकार. घरासमोर आढळली लिंबू, नारळ, हळद, कुंकू, बाहुली, टाचणी आणि पुजलेली टोपली. प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मंगल मगरे यांची मागणी. मीरा भाईंदर मतदार यादीमध्ये मोठा घोळ. काशीमीरा प्रभाग क्रमांक 14 मधील हजारो मतदारांची नावं थेट ठाणे पालिकेच्या मतदार यादीत, तर निवडणुकीसाठी 2024 मधील सदोष विधानसभा यादीच वापरली जात असल्यानं मतदारांमध्ये संतापाची लाट. सर्वसामान्यांना निकाल समजावा यासाठी पुण्यातील चाकण या ठिकाणी स्ट्रॉंग रूम बाहेर स्पीकरची व्यवस्था. मागील 15 दिवसांपासून स्ट्रॉंग रूम बाहेर कडेकोट बंदोबस्त. जळगावच्या धरणगावमध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर महाविकास आघाडीच्या नगर परिषदेच्या महिला उमेदवारांकडून पहारा, तर गेल्या 15 दिवसांपासून पुरुष उमेदवारांकडून सुद्धा दिला जातोय दिवस रात्र खडा पहारा. नांदेडच्या हादगाव पंचायत समितीवर सरपंच संघटनेचं ढोल बजाव आंदोलन, तर विकास निधी वेळेवर मिळत नसल्यामुळे ग्रामपंचायतींची कामं ठप्प असल्याचा आरोप. आंदोलनात तालुक्यातील मोठ्या संख्येनं सरपंच सहभागी. बारामती तालुक्यातील तरडोली भरधाव गाडीची नवनाथ भोसले या युवकाला धडकेत युवकाचा जागीच मृत्यू. यावेळी संतप्त ग्रामस्थांचा. पुणे बारामती या मार्गावर रास्ता रोको. सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन. बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये घेण्यासाठी राज्य सरकारकडून समितीची स्थापना. समिती स्थापन केल्यामुळे नंदुरबार आदिवासी महासंघ आक्रमक. निर्णयाविरोधात आदिवासी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, आदिवासी समाजाचाही इशारा. पुण्याच्या भोरमध्ये महसूल कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन. महसूल कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या निलंबनाविरोधात कर्मचारी आक्रमक. परभणीतील ऊस दरासंदर्भात जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न. मात्र ऊस उत्पादक आणि समितीमध्ये एकमत न झाल्यामुळे बैठक निष्फळ. त्यामुळे संघर्ष समितीकडून तीव्र आंदोलनाचा निर्धार. परभणीतील पूर्णा फुकटगाव शिवारातील शिवरस्ता अतिक्रमणामुळे बंद, तर ऊस वाहतूक ठप्प झाल्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान. तत्काळ हा रस्ता मोकळा करून द्यावा, अन्यथा आंदोलन करू, शेतकऱ्यांचा इशारा. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये 1200 हेक्टर क्षेत्रावर गव्हाची लागवड. वाढलेल्या थंडीमुळे गहू पिकासाठी पोषक वातावरण. नंदुरबारमध्ये थंडीचा कडाका वाढला. रब्बी हंगामातील पिकांना पोषक वातावरण. तापमानात आणखी घट होण्याचाही अंदाज. धाराशिव जिल्ह्यामध्ये शासनाच्या सोयाबीन हमीभाव केंद्राकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ. हमीभाव केंद्र उशिरा सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उदासीनता. पुढील महिन्यापासून अंत्योदय कार्डधारकांना आता वाढीव तांदूळ मिळणार, तर महिन्याला 25 किलो तांदूळ आणि 10 किलो गव्हाचं वाटप होणार. गोंदिया जिल्ह्यातील 3,46,273 लाभार्थ्यांना याचा लाभ होणार. सोलापुरात कांद्याचे भाव 3,700 रुपयांवर, तर काल 294 कांद्यांच्या ट्रकची आवक. 29,452 क्विंटल कांद्याची उलाढाल. लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी फक्त 14 दिवस शिल्लक, तर ई-केवायसी करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुदत. ई-केवायसी न केल्यास लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होणार.
तपोवनातील 1800 झाडांच्या तोडीविरोधात याचिका, हायकोर्टाची राज्य सरकारसह नाशिक महापालिका आणि ट्री अथॉरिटीला नोटीस, 14 जानेवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचेही आदेश. कोकणातील 4 जिल्ह्यांमध्ये भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याचा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात, तर यासाठी 109 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. आता दुसऱ्या टप्प्यासाठी 400 कोटींचा निधी मंजूर. हे काम पावसाळ्यापर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती. अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब उडवण्याची धमकी, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ईमेलवर धमकीचा मेल आल्याची माहिती. दरम्यान धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर. गोंदिया जिल्हा परिषद प्रशासनाकडून दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची तपासणी, तर यूडीआयडी कार्ड न केल्याप्रकरणी 16 कर्मचारी दोषी, खुलासा मागवून आठवडाभरात कारवाई करा, सीओंचं विभाग प्रमुखांना पत्र. नागपुरात अल्पसंख्याक हक्क दिनाचं आयोजन, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, पारसी, नवबौद्ध आणि जैन समाजाच्या हक्कांसाठी विविध उपक्रम राबवण्यात आलेत. साताऱ्याच्या पुसेगावात रथोत्सव सोहळा संपन्न, सेवागिरी महाराजांच्या 78व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त हजारो भाविकांची इथे गर्दी.